हॅलो, नमस्कार देवरे साहेब. नमस्कार वकील साहेब. भारी काय वकील भारी आहेत हो. हा वकील भारी आहेत बाई ना, कुठपर्यंत लढी राहा तुम्ही तर. हा उपोषण करी लिशात तुम्ही अधिकार करत भेटे का? मग भेटी ना, संघर्ष करत राहिला तर भेटतच. हा याचिका कसं काय वाटली तुम्हाला? सातत्याने एकदम व्यवस्थित केलेलं आहे लिखाण, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित मांडलेल्या आहेत तुम्ही. स्वतः अभ्यास केला आपण नेटवर? आणि अभ्यास केला म्हणजे जी मांडणीची पद्धत असते ना, हो ती बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. असं ना? मग आता पण काय झालेलं आहे, हा दरम्यानच्या काळामध्ये हे सगळे तुमचे मोबाईल टीचर, विशेष टीचर, अपंग युनिटचे टीचर, त्याच्यानंतर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणचे आता तुमचे, हा बरोबर. त्याच्यानंतर आता मागचे ते कला शिक्षक वगैरे, त्यांनी शारीरिक शिक्षण हे घेणारे, हा हो यांनी काय केलेलं आहे, त्या या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्यांनी सुरुवातीला दिलं त्यांनी की नाही. बरोबर. आणि मग त्याचं जे स्वरूप त्यांनी काही एक साधारण अकॅडमिक इयरच्या ऑर्डरच्या त्यांनी ब्रेक दिला राहिले तर मग त्यांना करत सांगता येतं या गोष्टी. बरोबर. तुम्हाला आपल्याला जर कुठल्याही गोष्टीचा ब्रेक नाही दिला तर मग पुढे पाठपुरावा करता येतो या गोष्टीला, असं. बरोबर बरोबर. कारण तुमची कंटिन्यू सर्व्हिस पकडली जाते ना. हो 334 दिवस म्हणजे कामगार कायद्यात बसतो ना आपण. मग कामगार कायद्यामध्ये बसतो ना. हा भयानक अभ्यास करून केलेला आहे बरं का. हो का. आणि बघा कलम 14 समानतेचा हक्क आहे तुमचा, 16 सार्वजनिक रोजगाराची समान संधी आहे, हो 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हो 21 तुमचा जीवन वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, 21 हे तुमचा शिक्षणाचा अधिकार आहे, या बरोबर. 23 बळजबरी मजुरी विरुद्ध बंदी शासन करू शकत नाही, बरोबर. 38 सामाजिक आर्थिक राजकीय न्याय देणे राज्याची जबाबदारी आहे, 39 तुमचा समान कामास समान वेतन व रोजगाराची मिळणे, त्यानंतर 41 बेरोजगारांना रोजगार देणे राज्याची जबाबदारी आहे, 43 योग्य मोबदला व सामाजिक किती लोक आहेत सुरक्षा. महाराष्ट्रात? 1,34,000 लोक आहेत ना. वा वा वा. त्यानंतर 43 मागासवर्गीय दुर्बल घटकांना संरक्षण व उन्नती, 51 ये जे नागरिक वैज्ञानिक दृष्टिकोन मानवता व सुधारणा जोपासणे, त्यानंतर तुमचा 309 जी शासकीय सेवक भरती व अटीबाबत शासनाची जबाबदारी आहे, आणि तुमचं जे आंतरराष्ट्रीय आधार आपला युडार तर 1948 कलम 23 25 योग्य अटीवर रोजगार मिळण्याचा हक्क आहे, उपजीविका सामाजिक कार्याचा ठसा आहे आपला. आता अभिलाल दादाने जर म्हटलं 1,25,500 पेक्षा जास्त लोकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवले, ते तर तुम्हाला माहितीच आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे या सर्व गोष्टींचा आधार घेऊनच आपल्याला हक्क मिळू शकतो. नाही, तुम्ही लावून ठेवलं नाही.